हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा आहे लास वेगसचा दुसरा व्लॉग। तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ। हाय, आज आम्ही आलेलो आहे लास वेगस नेवाडाच्या वेलकम साईनला। तर इथे खूप गर्दी आहे आणि बघा इथे तर आत्ताच आम्ही पार्किंग केलं आणि आता आलो आहे। इथे फोटो काढणार आणि व्हिडिओ काढणार आणि इथे साईडला एअरपोर्ट आहे। तर ही आहे वेलकम टू फॅब्युलस लास वेगस नेवाडा ही साईन। तर ही जी साईन आहे ती इथे फार फेमस आहे आणि लास वेगसच्या मेन स्ट्रीपपासून ही साईन फक्त 10 मिनिटावर आहे। तर इथे फोटो काढण्यासाठी खूप लाईन होती, बट आम्ही तिथे काही थांबलो नाही आणि साईडने जाऊनच या साईनच्या खाली फोटो काढला। तर यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालो होतो। तर ते होतं 7 मॅजिक माउंटन्स। तर लास वेगस साईनपासनं ते अर्ध्या तासावर होतं। तर इथे एका स्विस आर्टिस्टने हे आर्टवर्क तयार केलेलं आहे। तर ॲक्च्युली ही जागा एवढी काही खास नाही आहे, म्हणजे फक्त फोटोजसाठी ठीक आहे आणि सोशल मीडियामुळे इथे जास्तीत जास्त लोक यायला लागले आहेत। आत्ता आलेलो आहे 7 मॅजिक माउंटन्सला आणि हे जे माउंटन्स आहेत ते लाईमस्टोनने बनवलेले आहेत आणि उंच आहेत। तर बाकी काहीच नाही आहे, फक्त हे माउंटन्सच ठेवलेले आहे आणि हे सगळे फ्लोरोसन कलरने बनवलेले आहेत। तर 7 मॅजिक माउंटन्समध्ये असं तर काही नाही आहे, बट हे लास वेगसपासनं थोडंसं आतल्या साईडला आहे आणि डेझर्टच्या मध्ये आहे। तर यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालेलो होतो आणि ते होतं रेड रॉक कन्झर्वेशन एरिया। तर तुम्ही बघू शकता की इथे खूप छान असे रेड रॉक्स दिसत आहेत। लास वेगसमध्ये सगळीचकडे हे असे डोंगर आहेत, कारण की हे डेझर्ट आहे। पण इथले जे डोंगर होते ते हे लाल कलरचे होते आणि मी तर माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच बघितलेले होते। हाय, आता आपण आलेलो आहे रेड रॉक कॅनियन एरियामध्ये आणि इथे सगळे हे रेड कलरचे माउंटन्स आहेत आणि इथे जी माती ती पण थोडीशी लाल कलरची आहे आणि इथे असे वेगवेगळे झाड आहेत। तर इथली सिनरी पूर्णपणे वेगळी आहे। तर हा जो रेड रॉक कॅनियनचा एरिया आहे तिथे तुम्हाला पूर्ण 13 मैलची ड्राईव्ह करायला मिळते। तर हा एरिया इतका सुंदर आहे की तुम्ही इथे पूर्ण एक दिवस पण स्पेंड करू शकता आणि या एरियामध्ये एंट्री करण्यासाठी आम्ही $20 भरलेले आहे पर कार। तर या एरियामध्ये तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता, तुम्ही हायकिंग करू शकता किंवा मग तुम्ही असंच कारने ड्राईव्ह घेऊ शकता आणि थोडासा टाईम स्पेंड करू शकता। तर हे जे रेड रॉक्स आहेत ते 500 मिलियन इयर्सपेक्षा जास्त जुने आहेत आणि तेव्हा ते समुद्राच्या खालच्या भागात होते। हाय, आता आम्ही आलेलो आहे रेड रॉक कॅनियन एरियामध्ये आणि हे असे मागे आहेत रेड रॉक्स। तर इथून असं खाली हाईक पण करता येते आणि पूर्ण त्या दगडांच्या जवळ जाता पण येतात। आम्ही आता चाललोय थोडंसं खाली। तर आम्ही आता कार पार्क केली होती आणि थोडंसं त्या रॉक्सच्या जवळ चाललेलो होतो। तर एवढं काही लांब नव्हतं, कार पार्क केल्यानंतर 1-2 मिनिटाचा वॉक होता फक्त आणि या रॉक्सवर जाता येत होतं। तर तुम्ही इथे बघू शकता काही लोक इथे रॉक क्लाइम्बिंग करतात।
तर रेड रॉक कॅनियन जो आहे तो सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच ओपन असतो. तर आम्ही तिथे 5 वाजेपर्यंत थांबलो आणि तिथून परत आमच्या हॉटेलकडे जायला निघालो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आमचं जे हॉटेल होतं ते लास वेगस स्ट्रिपच्या जवळच होतं. तर तिथूनच पुढे एक स्पियर शेपची बिल्डिंग होती, तर ती आम्हाला बघायची होती. तर त्यासाठी आम्ही चाललो होतो. तर ही जी स्पियर शेपची बिल्डिंग आहे तर ती आत्ताच सप्टेंबर 2023मध्ये ओपन झालेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की एवढी मोठी आणि वाईड अशी ही बिल्डिंग आहे. तर लिटरली असं वाटतंय की एखादी अर्थच आहे. तर ही जी स्पियर शेपची बिल्डिंग तुम्ही बघू शकताय तर ती जगातली सगळ्यात मोठी आणि हायेस्ट रिझोल्युशन LED स्क्रीन असलेली बिल्डिंग आहे. तर हे आतून ऑडिटोरियम आहे आणि हे जे आहे ते बेसिकली म्युझिक आणि एंटरटेनमेंट अरेना आहे नेवाडामधलं. व्हिडिओमध्ये कॅप्चर होत नाही आहे, बट स्वतः जर डोळ्याने बघितलं तेव्हा हे कळतं की इतकं छान आणि भव्य असं हे दिसतंय. तर आम्ही तिथेच 10-15 मिनटं टाईम घालवला आणि या स्क्रीनवर खूप छान छान व्हिडिओ प्ले होत होते. तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये. तर एका साईडला ही स्पियर बिल्डिंग आणि एका साईडला आहे जायंट व्हील आणि त्याच्याच लेफ्ट साईडला ही लास वेगसची अशी स्ट्रिप दिसत होती. तर तुम्हाला स्पियरच्या आत जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळं तिकीट काढावं लागेल आणि जर तुम्हाला बाहेरनंच बघायचं असेल तर असं इथे पार्क करायचं आणि बाहेरूनच तुम्ही स्पियरचा असा नजारा बघू शकता. तर हा होता माझा लास वेगसचा दुसरा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.